संत श्री गुलाबराव महाराज सेवा संस्था बोराळा भक्तिधाम चांदूर बाजार येथे दिनांक 2 मे पासून सकाळी 5:30 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत सतत 20 दिवस चालू असलेले शिबिराचा समारोप दिनांक 20 मेला संपन्न झाला। शिबिराचे उद्घाटन माजी प्राचार्य तथा माजी नगरसेवक माननीय श्री दिलीपसिंग खांबरे सर व समन्वयक पदव्युत्तर पदविका विभाग योगा थेरपी माननीय प्राचार्य श्री आदित्य पुन यांच्या हस्ते 2 तारखेला करण्यात आला होता व समारोप दिनांक 20 तारखेला समारोपाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपव्यवस्थापक तसेच माजी उपशिक्षणाधिकारी माननीय श्री पंडित पडांगळे सर, संगीत विशारद माननीय श्री श्रीकृष्ण जिरापुरे सर व शेगाव संस्थानाचे वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख श्री श्रीकृष्ण ठोंबे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले। शिबिरामध्ये सकाळच्या सत्रात रोज सकाळी 5:30 वाजता काकडा आरतीचे शिक्षण श्री महेश बोबळे, पुरुषोत्तम ठाकरे व श्रीकांत चौधरी यांनी दिले। योगसोपान योगा व व्यायामाचे शिक्षण सकाळी 6 वाजता ज्ञानोदय विद्या मंदिराचे शिक्षण अनुराधा इंगोले व संदीप भुयार सर यांनी केले। शिबिरातील शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये महाराजांच्या साहित्यावर आधारित साधुबोध ग्रंथ, बाराखडी, चितोपदेश, स्वमत निर्णय, हरिपाठ व गीतापाठाचे धडे व अभंग रोज सकाळी 8:15 ते 11 वाजेपर्यंत ज्ञानोदय विद्या मंदिरामध्ये ज्ञानोदय विद्या मंदिराच्या शिक्षिका भावा धर्माले, सारिका कायटे, नयना अढाऊ, शीतल निंभोरकर, वैशाली देशमुख, नीता इंगोले, माधुरी हिवसे व गोमकाले मॅडम यांनी केले। महाराजांच्या चरित्र्यावरील पाठ श्री श्रीकांत भुसकळे यांनी शिकवला। यावर्षी शिबिरामध्ये 280 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतली होती। त्यातून 120 मुले निघून गेली व शेवटपर्यंत 160 विद्यार्थ्यांनी शिबिरात प्रशिक्षण घेतले। संस्थेचे गुरुकुलामध्ये कोणाला शिक्षण घ्यायचे असेल तर त्यांनी आपले नावे संस्थेच्या कार्यालयात नोंदवावे असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षांनी केले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री पंडित पडांगळे सर, माननीय श्री श्रीकृष्ण जिरापुरे सर व श्री ठोंबे गुरुजी यांनी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा इंगोले व भुयार सर यांनी केले। प्रस्तावित शिबिराचे संयोजक नितीन महाराज खापरे यांनी केले। त्या सर्वांचे आभार संस्थेचे अध्यक्ष रवींद्र इंगोले यांनी केले। मयूर खापरे, जनमत लाईव्ह न्यूज, चांदूर बाजार।